नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकत आहोत समीकरण या याचा दुसरा भाग. आज आपण शिकणार चल म्हणजे काय, उकल म्हणजे काय आणि दिलेल्या वाक्याला समीकरण मध्ये बदलणे. म्हणजे आपल्याला जर वाक्य दिलं आहे तर त्याच्याने आपण समीकरण कसे बनवणार हे आपण शिकूया. तर या तीन गोष्टी आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सर्वात आधी आपण बघू चल. समीकरणात कधी-कधी एखाद्या संख्येसाठी अक्षर वापरले जाते. अशा अक्षराला चल असे म्हणतात. म्हणजे आता संख्या माहित नाहीये. असं सांगितलं एक अंक, एक संख्या आणि 4 ची बेरीज 25 आहे. तर आपण तिथे x अधिक 4 बरोबर 25 लिहिणार. तर त्या ठिकाणी तो जो अक्षर x आपण वापरलेला आहे, त्याला आपण चल म्हणतो आणि चलसाठी आपण कोणताही अक्षर वापरू शकतो. आपण चलासाठी कोणताही शब्द वापरू शकतो, जसे ए, बी, सी, डी, एम, एन, एक्स, वाय, झेड. तुमचं नाव जर योगेश आहे, तुम्ही वाय वापरू शकता आपल्या नावाच्या पहिल्या अक्षराला, पहिल्या अल्फाबेटला. तुमचं नाव सुनील असेल, तुम्ही एस वापरू शकता. कोणताही अक्षर आपण वापरू शकतो. या ठिकाणी बघा, ह्या समीकरणामध्ये लिहिलंय एक्स अधिक 15 बरोबर 25. ह्या समीकरणामध्ये आपण जो अक्षर वापरलेला आहे तो आहे एक्स. आणि ह्या ठिकाणी हा जो एक्स आहे हा एक संख्यासाठी वापरलेला आहे. ह्या एक्स ला आपण म्हणतो चल. तर ह्या दिलेल्या समीकरणामध्ये एक्स ला चल म्हणून वापरलेला आहे. इथे एक्स हा चल आहे. आता समीकरणाची उकल. उकल म्हणजे काय? खरं म्हणजे आता हा जो समीकरण दिलेला आहे, या ठिकाणी जर लक्ष देऊन बघितलं तर x अधिक 15 बरोबर 25 आहे. म्हणजे x एक संख्या आहे. त्या दिलेल्या संख्येमध्ये जर 15 वाढवले तर 25 मिळतं. आता मला बोला बरं, कोणती संख्या असेल की तिच्यात दोन संख्यांची बेरीज समजा 25 आहे. त्यातली एक संख्या 15 आहे. तर दुसरी काय पाहिजे? या ठिकाणी जर x ची किंमत मी 10 ठेवेल तर 10 अधिक 15 डाव्या बाजूला 25 येईल आणि उजव्या बाजूला पण 25 येईल. म्हणजे ती x ची जी किंमत जर 10 ठेवली तर आपल्याला दोघं बाजूंना आपल्याला सारखा उत्तर मिळतो. म्हणजे ह्या दिलेल्या समीकरणाची उकल 10 आहे. तर असं असतं, असं आपण समीकरणाची उकल शोधतो. चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहतो म्हणजे डावी बाजू पण बरोबर राहते. डावी बाजूला येणारं उत्तर आणि उजवी बाजूला येणारं उत्तर सारखं असतं. त्या किमतीला समीकरणाची उकल अशी म्हणतात. मी परत एकदा वाचतोय. चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहतो म्हणजे डावी बाजू उजवी बाजू सारखी येते, त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात. आता ह्या ठिकाणी दोन समीकरण दिलेले आहेत. x अधिक 2 बरोबर 9 आणि x अधिक 12 बरोबर 15. तर x अधिक 2, आता ह्या दोन संख्यांची बेरीज केली तर 9 येतो. आता बघा, या ठिकाणी 2 तर आपल्या जवळ आहे. आता 2 मध्ये मी काय मिळवू बरं की आपल्याला 9 मिळेल? तर या ठिकाणी मला x च्या ठिकाणी जर मी 7 ठेवलं तर आपल्याला मिळेल 9. तर x बरोबर 7. तर हे x बरोबर 7 जी आहे, ह्या समीकरणाची उकल आहे. आणि आता बघा बरं, ह्या समीकरणामध्ये x अधिक 12 बरोबर 25 आहे. 12 मध्ये काय मिळवलं की 25 होईल. तर मला x च्या ठिकाणी 3 ठेवावं लागेल. तर ह्या ठिकाणी ह्या समीकरणाची उकल आहे 3. उकल म्हणजे ते दिलेल्या चलाची किंमत असते. आता आपण दिलेल्या वाक्यापासून समीकरण तयार करणे हे आपण शिकूया. एक संख्या व 5 यांची बेरीज. म्हणजे एक संख्या, आता ती संख्या कोणती आपल्याला माहित नाही. तर त्यासाठी आपण एखादा चल वापरू, एखादा अक्षर वापरू, ए, बी, सी, डी कोणताही. तर एक संख्या व 5 म्हणजे x अधिक 5 लिहू शकतो आपण यांची बेरीज. एका संख्येमध्ये 5 वाढवले, परत x अधिक 5 लिहिणार. एका संख्येपेक्षा 5 जास्त, इथं पण x अधिक 5. आता बघा, 3 वेगवेगळे वाक्य आहेत, पण त्यांचा अर्थ सारखा आहे. त्यामुळे त्यांच्यापासून बनणारे समीकरण पण सारखे आहेत. आपण वेगवेगळे चल वापरू शकतो, पण त्याच्याने किंमत बदलणार नाही. त्या चलाची किंमत तीच राहील. एक संख्या व 5 यांची बेरीज 25 आहे. तर x अधिक 5 बरोबर 25. तर ह्या ठिकाणी आपण अशा प्रकारे आपल्याला वाक्य मिळतील आणि अशा प्रकारे आपल्याला त्याच्यापासून समीकरण बनवावे लागेल. मी परत एकदा वाचतो. एक संख्या म्हणजे x व 5 अधिक 5 त्यांची बेरीज आहे 25. आता आपण पुढे वाढूया. एक संख्यामधून 9 वजा केले तर येणारी वजाबाकी x वजा 9. एक संख्येमधून 9 कमी केले
तर येणारी संख्या ते पण x वजा 9 असेल. 9 मधून एक संख्येला कमी केलं तर येणारी वजाबाकी बघा आता. इथं आपण x वजा 9 केलं होतं, पण इथून 9 मधून एक संख्या कमी करायची आहे. तर आपण लिहिणार 9 वजा x आणि आता पुढे आपण समीकरण तयार करूया. एका संख्येमधून 9 वजा केले तर येणारी वजाबाकी 28 आहे. म्हणजे x वजा 9 बरोबर 28. बघा, एका संख्येमधून 9 वजा केले तर येणारी वजाबाकी 28. अशा प्रकारे आपण समीकरण बनवू. पुढं आहे एक संख्याची चौपट म्हणजे 4x. एक संख्या आणि 4 चे गुणाकार म्हणजे 4 परत 4x. एका संख्येची दुप्पट म्हणजे 2x. एका संख्येची तिप्पट म्हणजे 3x. आता एक समीकरण आपण बनवूया. एका संख्येची दुप्पट 26 आहे. आता दुप्पट आपण बघितलं 2x, तर या ठिकाणी 2x लिहू बरोबर 26. बघा, एका संख्येची दुप्पट ही 26 आहे. अशा प्रकारे आपण समीकरण बनवणार. आता बघा, मी तुम्हाला जे वेगवेगळे हे दाखवतोय त्याच्यात तुम्ही बघितलं वजाबाकीसाठी वेगळे वाक्य होते, गुणाकारासाठी वेगळे वाक्य होते, बेरीजसाठी वेगळे वाक्य होते. आता आपण बघूया भागाकारसाठी. एक संख्येला 4 ने भागिले तर काय होईल? x/4. ह्या ठिकाणी तो वाक्य चुकीचा लिहिला गेला आहे. एक संख्येला 8 ने भागिले तर येणारी संख्या 5 आहे. तर y/8 बरोबर 5. अशा प्रकारे आपण समीकरण बनवणार. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. या समीकरणाच्या ह्या भागमध्ये आपण 3 गोष्टी शिकलो. चल म्हणजे काय, उकल म्हणजे काय आणि वाक्यापासून समीकरण कसे तयार करतात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. माझा पुढचा व्हिडिओ बघा समीकरण 3 वरचा, जिथं आपण समीकरण सोडवण्याची पद्धत बघूया. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.